मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भोज तेजस्प्रदिक् प्रदेशम विजिंद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम. कृपया कोणी जर लाईव्ह असेल तर मला सांगा की आवाज व्यवस्थित येतोय की नाही. तर आवाज येतोय का? आवाज येत असेल तर मला सांगा. रामकृष्ण हरी. झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी नातडे त्या गोविंद आसणे गोविंद शयनी गोविंद त्या मणी बैसलासे ऊर्ध्व पुंड्रभाळ कंठी शोभेमाळ कापीजे कळी काळ तया भेने गोविंद आसने गोविंद शयनी गोविंद त्या मणी बैसलासे तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार नामामृतासार मुखा माझी गोविंद आसने गोविंद शयनी गोविंद त्या मणी बैसलासे. सर्वप्रथम सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. रामकृष्ण हरी. सगळ्यांच्या पायावरती दंडवत करतो. आणि आपण ज्या पेजवरती ही सेवा करण्याचा मला योग आला ते श्री संत मोझरकर महाराज यांच्या या फेसबुक पेजवरती प्रथमतः मागेसुद्धा येण्याचा योग आलेला होता, परंतु काही कारणास्तव मी येऊ शकलो नाही. परंतु आज आमचे पुरुषोत्तम काका आहेत. गेल्या 2-3 दिवसापासून त्यांनी फोन केला, म्हणे महाराज तुमची सेवा एकदा आपल्या पेजवरती होऊ द्या. म्हटलं काका, आपला जन्मच त्याच्याकरता आहे. जिथं कुठं देवाचं नामस्मरण असेल, जिथं कुठं देवाचं महात्म्य असेल, जिथं कुठं देवाच्या लीला असतील त्या ठिकाणी आपण कधीही उपस्थित आहोत. आणि सर्व तुम्ही मोठे मोठे महाराज मंडळी या पेजवरती येऊन गेले आहेत. व्याख्याते, चरित्रकार असतील, पारमार्थिक क्षेत्रातीलच नाही तर बाहेर अजून कुठल्या क्षेत्रातील असेल तर सर्व लोक या पेजवरती येऊन गेले आहेत आणि महाराज मंडळीसुद्धा येऊन गेले आहेत. म्हणून आजसुद्धा एक छोटीशी सेवा आपल्या चरणावर समर्पित करण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे. अभंग तुकोबा यांचा आहे आणि आपला विषय जो आहे क्रांतिकारी संत. आता हा नव्यानेच आपल्या कानावरती पडणारा हा शब्द काही नवीन नाही आहे. कारण आपण ज्या भूमीवरती वावरतो, आपण ज्या भूमीवरती राहतो, जे आपण सध्याच्या काळात जे आपण स्वातंत्र्य आपल्या जीवनात आपल्याला पाहायला मिळतं, आपल्याला अनुभवायला मिळतं, हे स्वातंत्र्यसुद्धा मिळण्याकरता अनेक क्रांतिकारांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं. कारण ज्यावेळेस भारत हा ज्यावेळेस पारतंत्र्यामध्ये होता त्यावेळेस अनेक क्रांतिकारी या भारत मातेच्या उदरामध्ये जन्माला आले. भगतसिंग असतील, चंद्रशेखर आझाद असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, राजगुरू असतील, दयानंद सरस्वती असतील, नवे एवढे काही स्वातंत्र्यवीर म्हणजे स्वातंत्र्य सेनानी असतील. खूप हे क्रांतिकारी घटक म्हणजे होऊन गेलेत. त्यात सुभाषचंद्र बोससुद्धा असतील. हे क्रांतिकारी होते. कारण बघा, या जगामध्ये त्याही वेळेस परिस्थितीला अवलंबून जगणारे खूप काही लोक होते की जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत जगणारे खूप लोक होते. परंतु परिस्थितीच्या काहीतरी विरुद्ध करावं हे काही मोजक्या लोकांच्या मनामध्ये येत असतं. परिस्थिती ज्याप्रमाणे आपण म्हणतो जैशी स्थिती आहे तैशापरी राहे, कौतुकुतुप आहे संचिताचे, हा वेगळा विषय आहे. परंतु आपल्यावर अत्याचार होत असताना सुद्धा, आपला छळ होत असताना सुद्धा तो सगळ्या हाल अपेष्टा सहन करून त्या स्थितीमध्ये राहणं हे बहुतांश लोकांच्या जीवनातला एक भाग असतो. परंतु त्या लोकात सुद्धा असा एखादा वेगळा जन्माला येतो की त्याला कळतं की नाही, हे काहीतरी चुकीचं होत आहे, हे काहीतरी चुकीचं होत आहे, हा जीवनाचा भाग आपला नाही आहे, हे काहीतरी आपल्यावर लादलं जातंय आणि ते काहीतरी आपल्यावर हाल अपेष्टा आपल्याला सहन कराव्या लागत्या. आणि ती हाल अपेष्टा पाहून त्याच्या मनात कुठंतरी दुःख निर्माण होतं, कुठंतरी त्या जी काही हाल अपेष्टा करणारी, त्रास देणारी जी काही ती गोष्ट असेल त्या गोष्टीबद्दल त्याच्या मनात क्रोध निर्माण होतो. आणि क्रोध निर्माण झाला की त्याच्या अंतःकरणामध्ये क्रांतीची ज्वालासुद्धा निर्माण होते. आणि ती क्रांतीची ज्वाला अशी आहे की एकदा जर ती क्रांतीची ज्वाला पेटली तर बघा त्यात अख्खं विश्वसुद्धा सामावलं जातं.
ज्यावेळेस भारत हा पारतंत्र्यामध्ये असताना भगतसिंगांनी थोडीशी एक आपली ज्योत पेटवली, परंतु त्या ज्योतीने अक्राळ विक्राळ असं स्वरूप धारण केलं. ती ज्योत महात्मा गांधीजींनी पेटवली. त्या ज्योतीने सुद्धा खूप मोठा असा जाळाच्या रूपात ती ज्योत प्रगट झाली. सुभाषचंद्र बोसांनी सुद्धा आपली वेगळी सेना निर्माण केली. तुम मुझे खून दो मैं आझादी दूंगा. ही क्रांती आहे, ही क्रांती आहे. आणि त्याच क्रांतीच्या लढ्यात सुद्धा अनेक जपी तपी ऋषी संन्यासी असतील किंवा संत असतील, ते सुद्धा त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये समाविष्ट झाले. त्यावेळे त्या काळचा प्रसंग आपल्या सर्वांच्या लक्षात आहे. ज्यावेळेस जपानमध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा सुद्धा सहभाग त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये होता. त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बघा, लढा कुठलाही असो ती एक क्रांतीच आहे. भूदान चळवळीचे जनक म्हणजे विनोबाजी भावे, उद्या त्यांची पुण्यतिथी आहे, पवनार. त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये क्रांती केली. क्रांती काय केली तर ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना जमीन दिल्या. समाजाकरता घडलेला प्रसंग आहे, ती सुद्धा क्रांती आहे. भगतसिंगांनी आपली वेगळी सेना निर्माण केली आणि त्या सेनेला भारताच्या बलिदानासाठी लावलं, ही सुद्धा क्रांतीच आहे. बरं, ही समूहानं क्रांती झाली. वैयक्तिक क्रांती जर आपण पाहिली तर भगतसिंगाचा जर आपण विचार केला, भगतसिंग अतिशय तरुण अवस्थेमध्ये होते. तरुण अवस्थेमध्ये होते, ती सगळी हाल अपेष्टा, लोकांना होणारा त्रास, अत्याचार करणारे ब्रिटिश, हे सगळं त्यांनी पाहिले. आणि याच्याशी कोणी लढत का नाही, याच्याशी कोणी सामना करत का नाही, हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आला. परंतु कोणीसुद्धा उठून उभं त्याचा सामना करायला तयार नव्हतं. भगतसिंगाचं वय आलं, तरुण्यावस्थेमध्ये आले. घरच्यांनी विषय काढला की भगतसिंगाचं लग्न करायचं. भगतसिंग म्हणतात, आई अरे हा संसार करून काय, ही तर भारत माता म्हणजे माझा संसार आहे ना. या भारत मातेच्या या जमिनीवरती मी जन्माला आलो. या जमिनीचं काहीतरी माझ्यावर ऋण आहे, हे ऋण मला फेडावं लागेल. घरातून काही पैसे घेतले आणि त्या पैशाचं काय खरेदी करावं, कपडे किंवा अजून काही नाही. तर भगतसिंगांनी एक बॉम्ब खरेदी केला, तो स्फोटक खरेदी केला आणि तो बॉम्ब इंग्रजांच्या पार्लमेंटवरती टाकला. ही वैयक्तिक क्रांती होती आणि ती स्वतःच्या अंतःकरणातून निघालेली ती ज्वाला होती. तीच क्रांती 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, ती सुद्धा क्रांतीच होती. बघा, कुठल्याही परिस्थितीच्या विपरीत करणं ही क्रांतीच आहे. एखाद्या नास्तिकाला नास्तिक करणं असलं, ती सुद्धा एक क्रांतीच आहे. आता बघा ना, स्वामी दयानंद होऊन गेले, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये क्रांती केली. स्वामी विवेकानंद होऊन गेले, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये क्रांती केली. ही क्रांतीच आहे. हो, स्वामी विवेकानंदाचा जर आपण विचार केला, ज्यावेळेस आपण विचार केला, ज्यावेळेस सगळीकडे बौद्ध मत असा फोफावला होता आणि त्यावेळेस सुद्धा स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्मग्रंथाचा प्रचार करावा. बरं, आपल्या भारतातच सुद्धा नाही, त्या बौद्ध मताचं खंडन करावं. आपल्या भारतात सुद्धा नाही तर भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा, शिकागोच्या धर्मपरिषदेमध्ये जाऊन सुद्धा स्वामी विवेकानंदांनी स्वतंत्र क्रांती केली. ही क्रांतीच आहे. म्हणून यांना क्रांतिकारक म्हणणं काही वावगं ठरणार नाही. आता वंदनीय तुकडोजी महाराजांचा जर आपण विचार केला किंवा आधी करून सगळ्या संतांचा आपण विचार केला, जीवनातला एकूण एका गोष्टीचा त्याग करणं म्हणजे हे सुद्धा क्रांतीच आहे. आपला त्याग नाही बरं का, आपला त्याग कसा आहे. आपला त्याग जर आपण पाहिला, दात नसल्यावर आपण चणे सोडतो, हा आपला त्याग आहे. दात पडल्यावर आपण पान खायचं सोडतो, हा आपला त्याग आहे. तसं नाही, सगळ्या गोष्टी आपल्याला अनुकूल असताना सुद्धा त्या गोष्टीचा त्याग करणं, याला त्याग म्हणतात. वंदनीय महाराजांचा जर आपण विचार केला, ते संत मंडळी सगळ्यांचा विचार करा. संतांचा जर आपण विचार केला तर ते संत सुखानं आपला संसार करू शकतात. बरं, तुकोबारायाचा विचार करा. तुकोबाराय आपल्या घरचे एवढे धनाढ्य होते, एवढे श्रीमंत होते की तुकोबारायांनी जर आपल्या मनात विचार आला असता तर तुकोबारायांचा संसार एवढा सुरळीत आणि चांगला झाला असता की तसा संसार कुठं पाहायला भेटला नसता.
सावकारकी होती, महाजनकी होती, पाटीलकी होती, घरी दुकान होतं, शेती होती, सगळा चारही वाटेनं पैसा येत होता. परंतु एवढी परिस्थितीसुद्धा अनुकूल असताना जाळुनी संसार बैसलो अंगणी, ही एक क्रांतीच आहे की नाही? ही एक क्रांतीच आहे. ज्या वेळेस साधा आपला विचार करा, आपण जगतो, आपण लढतोय, आपण धावतोय, आपण पडतोय आणि आपण मरतो सुद्धा कशा करता? संसाराकरता. तरी आपला संसार संपत नाही. परंतु ह्या काय व्यक्ती असाव्या? संतांचा विचार करा की यांनी आपलं सर्वस्व त्याग केला. बरं, ज्या काळात संत होणं काही सोपं नव्हतं, तुकोबारायांच्या जीवनात सुद्धा अनेक प्रकारचे दुःखद प्रसंग आले. रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांना गाथा काय बुडवायला लावल्यात, धर्मसभेपुढं उभं काय केलं, आणि त्याही धर्मसभेत तुकाराम महाराजांनी म्हणावं की वेदाचा तोड तो आम्हाशी चठावा, येरानी व्हावा भारमाथा. एवढ्या या त्या ब्रह्मरुंदाच्या पुढं सुद्धा छाती ठोकून सांगणं, ही सुद्धा क्रांतीच आहे की नाही? ही सुद्धा क्रांतीच आहे. ज्या वेळेस वेद वाचण्याचा अनेकांना कुठल्या प्रकारची मुभा नव्हती का? त्याच्या मागचं कारण आहे बरं का. आपण कसं आहे, आपण कुठल्याही गोष्टीचा आपण वेगळा अर्थ काढतो. ब्राह्मणांना, शूद्रांना, वैश्यांना, क्षत्रियांना वेद वाचायचा अधिकार दिला नाही. का दिला नाही बघा? ग्रंथ माहिती आहे का? ग्रंथ अज्ञानी माणसाला एवढं घाबरतात, एवढे घाबरतात की त्याचा अंत नाही पार. का? ग्रंथ सांगतात एक. जर अभ्यासू व्यक्ती असला तर ग्रंथाला जो अभिप्रेत असा अर्थ आहे, तो अभिप्रेत अर्थ तो काढेल. परंतु एखादा अज्ञानी जीव असला, फक्त त्याच्याकडे शब्द ज्ञान आहे, त्यानं वेद वाचावा किंवा पुराण वाचावे, शास्त्र वाचावे, आणि त्याचा शास्त्रांना वेगळा अर्थ अपेक्षित आहे आणि त्यानं वेगळा अर्थ काढावा, हे मात्र चुकीचं आहे. म्हणून ग्रंथ वाचायचा अधिकार सर्वांनाच होता. कारण तुकाराम महाराज जर बोलतात की वेदाचा तो अर्थ आम्हाशी चठावा, म्हणजे तुकाराम महाराजांनी वेद वाचले असावे. ज्ञानोबा राय जर म्हणतात चौवेदी जाणं साई शास्त्रकारांना 18 पुराण हर्षी गाती, त्यांनी सांगितलं आहे. बरं, ज्ञानोबारायांनी वेद वाचले असावे, तुकोबारायांनी वेद वाचले असावे, नामदेव महाराजांनी सुद्धा वेद वाचले असावे. पण वेद वाचण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे? ज्याला ते येत असेल त्यानं वेद वाचावा, ज्याला समजत असेल त्याने वेद वाचावा. त्या काळात सुद्धा तुकोबारायांनी ही वेगळी क्रांती केली बरं का, वेगळी क्रांती केली. साधा संसार सोडणं काही सोपी गोष्ट नाही आहे. परंतु त्या काळात सुद्धा संसार सोडून तुकोबाराय भामचंद्र डोंगरावर जाऊन बसले. कशा करता? आपल्या सगळ्यांच्या कल्याणाकरता. गाथा लिहिला तुकोबारायांनी, वेगळी क्रांती केली. का? कवित्व करणं काय तोंडाची गोष्ट नाही आहे. आपल्याला साधा एखादा दिवाळीचा अंक जर लिहायला लावला तर परत पुन्हा तेच शब्द येतात. परंतु ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी पहा, पुन्हा एकसारखी दुसरी ओवी कधीच नाही. तुकोबारायाचा अभंग पहा, एकसारखा अभंग दुसरा कुठंच नाही. याला सुद्धा वेगळं काहीतरी सामर्थ्य लागतं. बरं, तुकोबाराय बरं, क्रांती करायची असली तर कशाबद्दल करणार? होणारा त्रास आपल्याला, याच्याबद्दल आपण लढून उठून क्रांती. परंतु जो आंतरिक आहे, जो ज्याच्याशी आपल्याला भांडायचं आहे, बाहेरच्या शत्रूशी भांडून काय फायदा आहे? बाहेरच्या शत्रूशी भांडून काय? भांडण जरी मनुष्याचं असलं तरी मनुष्यानं व्यक्तीचा कधी भांडण करू नये. मनुष्यानं तत्वाशी भांडावं. व्यक्तीशी भांडण करून काही फायदा नसतो. व्यक्तीनं तत्वाशी भांडावं. तत्व पटत नसतात, त्या तत्वाशी मनुष्यानं भांडलं पाहिजे. संत हे तत्वाशी भांडले का? तर बघा, विचार करा, त्या काळाचा प्रसंग जर आपण पाहिला, एखाद्या साधकाच्या जीवनातला भाग जर आपण पाहिला, तर साधक जगात जगत असताना जेवढा जगात त्रास होत नाही, त्याच्याही पेक्षा 10 पटीनं त्रास हा साधकाच्या मनात चाललेल्या कोल्हाळाने असतो. विचार का? तर बघा, साधक एखादा साधनेला लागला, हा अध्यात्माचा भाग आहे. साधक एखादा साधनेला लागला की साधना करत असताना, ती साधना चालू असताना त्याला अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात. सगळ्यात पहिला अडथळा तो जर आपण पाहिला, अध्यात्माच्या विचाराने जर आपण भाग केला, तर सगळ्यात पहिला अडथळा येतो तो म्हणजे सिद्धी असतील, अष्टमा सिद्धी असतील, सिद्धी प्राप्त होतात.
सिद्धप्राप्त होती म्हणजे काय? तुकोबाराय म्हणतात, पुढे दिली वाचा क्षय मागील तपाचा. तो त्याच्या जीवनामध्ये एवढी तपश्चर्या करतो. तपश्चर्या करत असताना त्याच्या अंगामध्ये काय वेगळं तत्व निर्माण होतं. त्यानं बोललं की त्याचा शब्द खरा होतो. त्यानं बोलावं आणि लोकांची त्यांनी बोलावं, चर्चा करावी आणि लोकांना जर त्यांनी आशीर्वाद दिला तो आशीर्वाद खरा व्हावा, असं होतं. खरा झाला की लोक काय म्हणतात, वा मोठा साधू आहे, मोठा संत आहे, मोठे महाराज आहेत. पण होतं काय माहीत आहे का? ज्याप्रमाणे आपल्या बँकेमध्ये 2 लाख रुपये आहे समजा, आणि त्या 2 लाखामधले आपण पहिल्यांदा 10 काढले, 20 काढले, 50 काढले, 1 लाख काढले, असे करता करता आपण काढत राहिलो तर सगळे पैसे खतम होऊन जाईल. त्याप्रमाणे साधना अशी गोष्ट आहे की ती साधना करत राहिलो आणि त्या साधनेच्या जोरावरती आपण कोणाला आशीर्वाद देत राहिलो की होतं काय माहीत आहे का? आपल्या साधनेचा जो जमा ठेव असते ती त्या व्यवहाराच्या रूपानं कमी होतो आणि साधक एक दिवस शून्य होतो. हा सगळ्यात मोठा अडथळा आहे. साधना करीत असताना सगळ्यात मोठा दुसरा अडथळा तो म्हणजे जनसन्मान. एखादा साधू गावात आला, साधनेला लागलेला असला, लोक त्याची स्तुती करतात. नाथ महाराज आपल्या भागवतामध्ये म्हणतात, जनस्तुती लागे मधुर, मनती उद्धारा वया हरीचा अवतार. समजा जगात जर फिरायला लागला, सगळ्यात मोठा जर अडथळा असेल तो म्हणजे सन्मान, जगातला सन्मान. लोक म्हणतात, वा महाराज आहे, साधू आहे, संत आहे, यांचा आमच्याच करता अवतार झाला आहे. आणि त्यालाही कधी कधी वाटतं, नाही हे लोक म्हणतात ते खरंच आहे, मी संत तर नसल, मी साधू तर नसल, मी योगी तर नसल, मी सिद्ध जर झालो नसल, त्याला असं वाटतं. परंतु हा सर्वात मोठा अडथळा आहे. दुसरा जर अडथळा आपण पाहिला, काम क्रोध विषय विकार सुद्धा आपल्याला अडथळा करतात. आणि एवढ्याला सुद्धा जो डावळून पुढं जातो, म्हणजे जो आपल्या साध्यापर्यंत पोचतो, त्याला म्हणावं खरा संत, त्याला म्हणावं खरा साधक, त्याला म्हणावं खरा योगी, त्याला म्हणावं खरा साधू. बघा, एक छान दृष्टांत सांगतो. एका राजाने आपल्या मुलीचं लग्न ठरवलं आणि सांगितलं की जो माझ्या मुलीशी लग्न करेल त्याला मी माझी मुलगी आणि माझं राज्य देईल. आता सगळी ती लग्नाची व्यवस्था करण्यात आली. राजाने 7 तळाची अशी 7 मजली इमारत बांधली. पहिल्या मजल्यावरती सगळे कपडे ठेवले, दुसऱ्या मजल्यावरती सगळे खायचे पदार्थ ठेवले, तिसऱ्या मजल्यावरती सोनं ठेवलं, चौथ्या मजल्यावरती चांदी ठेवली, 5व्या मजल्यावर हिरे ठेवले, 6व्या मजल्यावर अजून काय ठेवलं असेल, आणि 7व्या मजल्यावर राजकन्या ठेवली. आणि सगळ्यांना सांगितलं की जो माझ्या मुलीपर्यंत पोचेल त्याला मी माझी मुलगी देईल. आता सगळे लोक सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तो सगळं ते चालू होणार होतं स्वयंवर पद्धतीनं. सगळे तरुण मुलं त्या ठिकाणी आले आणि एकदम त्या इमारतीचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर सगळे लोक असे घाई आतमध्ये शिरले. त्याला प्रत्येकाला वाटू लागलं की कधी मला राजकन्या मिळेल, कधी मला राज्य मिळेल. परंतु त्या आतमध्ये शिरल्याबरोबर जे कपड्याचे शौकीन होते त्यांना सुंदर सुंदर कपडे दिसले पाहायला. त्याला वाटलं, वा इथं कपडे. ते जे कपड्यातले शौकीन होते ते त्या कपड्यात गुंतून राहिले. आता काही लोक दुसऱ्या माळ्यावरती गेले. आता तिथं जे खायचं पडलेलं होतं ते सगळेजण तिथं ते खायला लागले. त्यातले काही अर्धे असतील ते सोन्याकडे गेले. त्यांनी विचार केला, अरे आता 8च वाजले, 5 वाजेपर्यंत आपल्याला वेळ आहे, चला म्हणे अगोदर याच्यातलं सोनं घरी नेऊन ठेव आणि मग आपण विवाह करण्याकरता येऊ. मग काही लोक वरती हिऱ्यात गुंतले. परंतु त्यातला एक असा होता, तो तळमजल्यावर थांबला. त्यानं हे सगळे कुठं गुंतात पाहिलं आणि त्यानं जिकडे तिकडे सगळीकडे कानाडोळा केला आणि सरळ पायऱ्या चढत एकदम 7व्या मजल्यावर ज्या ठिकाणी राजा, राणी आणि राजकुमारी बसली होती त्या ठिकाणी गेला. राजाने त्याला मुलीचा हात त्याच्या हातामध्ये दिला, आपल्या आसनावरती बसवलं, राजमुकुट चढवला. आता तो त्या राजकुमारीचा पतीसुद्धा झाला, राजासुद्धा झाला. आणि झाल्याबरोबर त्यानं फरमान सोडला की जेवढे लोक असतील या मजलीमध्ये एकाला दसोळीसुद्धा घरी घेऊन जाऊ देऊ नका. मला सांगायचं एवढं बघा, सगळे लोक त्या ठिकाणी आले, परंतु त्या 6 मजल्यात गुंतून राहिले. परंतु एक असा होता की त्याला माहीत आहे की एकदा जर राजकुमारी माझी झाली आणि मी जर राजा झालो तर हे सगळं माझं आहे. त्याला कुठं भटकायचं काम पडलं नाही. त्याप्रमाणे बघा, साधक अनेक असतात, अनेक लोक साधना करतात, अनेक लोक साधन वापरतात, वेगळे साधन वापरतात, साधना करतात. परंतु त्यातला एक असा असतो, त्याला माहीत असतं की मला या
लोकात गुंतवायचं नाही आहे, लोकांच्या सन्मानात गुंतायचं नाही आहे, लोकांच्या स्तुतीत मला गुंतायचं नाही आहे, संसारात मला गुंतायचं नाही आहे. मी ज्याच्याकरता साधना करतो, मी ज्याच्याकरता साधना करतो, मी ज्याच्याकरता हे माझं तन मन वेचतोय, रात्र दिवस मी वारा पाणी ऊन सगळं सहन करतो आणि तपश्चर्या करतो. कशाकरता? ते माझ्या भगवंताकरता. आणि ते भगवंताकरता करतो. मला जोपर्यंत तो प्राप्त होत नाही तोपर्यंत मी माझी साधना सोडणार नाही, असा निर्णय करणारा एखादा असतो. आणि ही सुद्धा एक क्रांती आहे बरं का. अहो, या जगामध्ये सगळं प्राप्त करणं वेगळं आहे, परंतु भगवंताला प्राप्त करणं फार वेगळं आहे. आणि त्याच्याही पेक्षा जर आपण पाहिलं, ती क्रांती फक्त संतांनी केली जीवनामध्ये. एखादा मनुष्य ज्यावेळेस, आता साधा साधा विचार आहे बरं का, एखादा मनुष्य साधण्याला लागतो ना, कामविकार, क्रोधविकार, विषय विकार त्याच्या पुढे येतात. तुकाराम महाराज सहज झाले नाहीत बरं का. तुकाराम महाराज ज्यावेळेस साधनेला होते, काही लोकांनी ठरवलं, एका महिलेला त्या ठिकाणी बोलावलं, आणि सांगितलं की बघ, आमच्या गावात तुकाराम नावाचा एक सज्जन माणूस आहे, विरोधकांनी सुद्धा शब्द वापरावे की सज्जन माणूस आहे, त्याला तुला कलंक लावायचा आहे. तुकोबाराय डोंगरावरती बसून भजन करत होते. भजन करत असताना ती महिला तुकोबारायांकडे आली आणि विशेष सुखाची ती इच्छा करू लागली. तुकाराम महाराजांनी तिचे पाय पडावे, हात जोडावे आणि म्हणावं की जाई हो तू माते, न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. हे सुद्धा युद्ध आहे बरं का. अहो, तुकोबाराय म्हणतात की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. कधी बघा, या जगातलं युद्ध सोडून द्या, मनुष्याच्या अंतकरणात एवढं युद्ध चालू असतं. कधी कधी मनुष्य विषयाशी भांडत असतो. कधी कधी असं होतं की विषय आपल्याला जमिनीवरती लोळवतात, तर कधी कधी साधक सुद्धा विषयाला जमिनीवरती लोळवतात. हे रात्रभर चालणारं युद्ध आहे बरं, क्षणापुरतं नाही बरं का. हे अखंड जन्मापासून आपण हे युद्ध आपल्याशी चालू आहे. त्यावेळेस तुकाराम महाराजांनी विषयाला जिंकलं, कामरूपी विषयाला जिंकलं. हे युद्धच होतं. आणि ही सुद्धा एक क्रांती होती बघा. आजपर्यंत आपण पाहिलं तीन गोष्टी आहे, तीन गोष्टी. एक म्हणजे असत्य, एक म्हणजे कामविकार. असत्य आणि कामविकार दोन सांगतो. असत्याचा विचार असा केला की कितीही जरी उंच आसनावर असलेला, उंच ठिकाणी पोचलेला व्यक्ती, त्या व्यक्तीला तीन गोष्टी खाली आणतात. कुठल्या गोष्टी? एक म्हणजे असत्य, एक म्हणजे विषय, आणि तिसरं म्हणजे जर आपण पाहिलं तर हिंसा. बघा, एखादा मनुष्य जर असत्यच बोलत असेल, नेहमी असत्य बोलत असेल, आणि लोकांना समजलं की अरे हे साधू असून काही कामाचे नाही, हे खोटंच बोलतात, मग त्यांनी कितीही जरी खरं बोलण्याचा प्रयत्न केला तरी लोकांना वाटतं की हे खोटंच बोलतात. ज्याप्रमाणे ती आपल्याला कथा होती, लांडगा आला रे आला. त्यानं किती वेळा लोकांची मजा घेतली, लांडगा आला रे आला. परंतु ज्यावेळेस खरंच लांडगा आला त्यावेळेस मात्र लोक आलेत नाही. कामविकार असू द्या, जर या विकारामध्ये जर एखादा सिद्ध जरी असलेला सापडला, तर कितीही उंच आसनावर असला तरी जमिनीवर पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून विषय विकाराला हरवायचं काम असेल तर ते फक्त संतांनी केलं. त्या जाई व तू माते न करी साया, असं एवढं म्हटल्यावर तुकाराम महाराज युद्धामध्ये जिंकले बरं का. दुसरा विकार क्रोध. तुकोबारायांना मंबाजी बुवानं काठीनं मारलं. काठ्याने मारावं तरी तुकोबारायांनी त्यांचे पाय चपायला जावं की बाबा तुम्ही आज कीर्तनाला का आले नाही. क्रोधावर विजय मिळवला. बरं, लोभावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा मोठा नजराणा तुकोबारायांकडे पाठवला, परंतु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तेने सुखे मना विठ्ठल विठ्ठल मुखे, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. अहो, या नजराण्याचं आम्हाला काही घेणं नाही आहे. परत पाठवला, लोभाला सुद्धा जिंकलं. म्हणूनच म्हणतात ना, संतांना काय म्हणतात, झुंजार ते एक विष्णुदास जगी. झुंजार आहेत संत. कसे आहेत? झुंजार आहेत. कुणासोबत ते भांडतात, कुणासोबत युद्ध करतात. जर जे आंतरिक विकार आहे यांच्याशी संत युद्ध करत असतात आणि संत जिंकतात बरं का. आपल्याला आता ते नाथ महाराजांचं एक भारूड आहे बरं का, येडका मदन तो केवळ पंचानन. अहो, कामविकार असा आहे की ज्याला ब्रह्मदेवाला सुद्धा सोडलं नाही, भगवान शंकराला सुद्धा सोडलं नाही, नारदाला सुद्धा सोडलं नाही, इंद्राला सुद्धा सोडलं नाही. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, असे विकार आहे. परंतु त्याही विकाराला जे देवसुद्धा हरू शकले नाही, ज्या विकाराला हरू शकले नाही,
त्या विकारावर मात्र विजय हा फक्त संतांनी मिळवला. म्हणून जीवनात खरेच तर क्रांतिकारक असेल कोण, तर ते म्हणजे संत आहेत. संतांनी जीवनामध्ये एवढी क्रांती केली. बरं, संतांची क्रांती जर आपण पाहिली, अहो एखाद्या खळ मनुष्याला सुद्धा संतांनी संत बनावं, एखाद्या दृष्ट मनुष्याला सुद्धा संतांनी सज्जन बनवावं, ही 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 क्रांती नाही का हो? ही जगातली सगळ्यात मोठी क्रांती आहे. बघा, विसोबा खेचरांनी माऊलींना मारलं, माऊलींना मांडे भाजण्याकरता खापरसुद्धा मिळू दिलं नाही विसोबा खेचरांनी. परंतु काय माऊलीचं सामर्थ्य असावं, काय माऊलीचे प्रयत्न असावे की त्या खळाच्या मनातसुद्धा सज्जनतेचा भाव आणला, त्याला सज्जन केलं, त्याला सुधरवलं, त्याला एवढंच नाही, त्याला संत बनवलं. त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं तर त्या विसोबा खेचराला नामदेव महाराजांचा गुरु केलं. ही संतांमधली क्रांती नाही का? ही संतांमधली क्रांती. अहो वाटमारा करणारा वाल्या, वाटमारा करणारा वाल्या कोळी महाहत्यारी असा वाटमारा करणारा लोकांकडे अगोदर काही आहे काय पाहायचं नाही, अगोदर त्याला मारायचं नंतर पाहायचं असा असणारा वाल्या. नारदाची भेट झाली, ही वाल्याचा वाल्मिक केला. ही सुद्धा संतांच्या जीवनामधली क्रांतीच आहे बरं का. संत क्रांतिकारी म्हणून म्हणतात ना, झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. पाप पुण्य अंगी नातळे, त्यांना पापही नाही पुण्य नाही. संतांचा विशेष फार वेगळा आहे. संतांची क्रांती जर म्हणाल तुम्ही काय, संतांची क्रांती जर म्हणाल काय, अहो संत आपल्या जवळून सुद्धा गेले ना, संत आपल्या जवळून सुद्धा गेले तरी आपल्या मनाचं परिवर्तन होतं. संत आणि वसंत या दोघात साम्यता आहे बरं का. वसंत ऋतू आला की सगळीकडे नवं चैतन्य येतं, झाडाला नवीन नवीन पालव्या फुटतात, जिकडे तिकडे प्रसन्न वातावरण असतं. आणि संत सुद्धा आले म्हणजे अज्ञानाचे पिकलेले पान गळून जातात आणि ज्ञानाच्या नवीन पालव्या फुटत असतात. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्पर जडो मैत्र जीवांचे. हे खळांकरता केलेली माऊलीने केलेली क्रांतीच आहे. चांगदेव बाबा 1400 वर्ष जगणारे चांगदेव, परंतु आत्मज्ञानाचा पत्ता नाही. परंतु 14 वर्षाचे मुक्ताबाई, त्यांच्या ठिकाणी सुद्धा आत्मज्ञान प्रगट व्हावं याच्याकरता प्रयत्न करते, याच्याकरता त्यांना शिष्यत्व बनवून घेते, त्यांच्यावर कृपा करते. ही संतांच्या जीवनातली क्रांती नाही का? ही संतांच्या जीवनातली क्रांती आहे. बरं, त्याच्याच करता नाही, संत एवढे जगाकरता अहो रात्रंदिवस फिरले, जाळोनी संसार बैसोलो अंगणी. बघा, संसार सोडणं साधारण गोष्ट नाही आहे. परंतु ते जर केलं असेल, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. हे सुद्धा संतांनी आपलं सगळ्या गोष्टीचा त्याग करायचा, सगळ्या गोष्टीचा त्याग करायचा आणि जगाकरता फिरायचा. कशाप्रमाणे? चंदनासारखं जिजावं. कशाकरता? फक्त जगाकरता. आता सध्याचा जर आपण विचार केला, सध्याच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला, तर लोक, मला नाही वाटत भावाकरता सुद्धा भाऊ जगायला तयार आहेत म्हणून. मला नाही वाटत कोणी घरच्यांकरता आपण जगायला तयार आहेत म्हणून. जिकडे तिकडे जर आपण पाहिलं, रागाची भावना, द्वेषाची भावना, मत्सराची भावना, या सगळ्या भावना जगून याच्याबद्दल वाईट, त्याच्याबद्दल वाईट, याची निंदा, त्याची निंदा, हे सगळं आपल्या मनात भरलं आहे. परंतु संतांनी अगोदर आपल्याला सांगितलं, वंदनीय महाराज, कुणाची निंदा करू नका, कुणाची निंदा करू नका, कुणाचा द्वेष करू नका. हे संतांनी साध्या साध्या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागल्या, साध्या साध्या गोष्टी. अहो एवढंच काय, त्या गाडगे महाराजांना सुद्धा आपल्याला आपलं घर स्वच्छ ठेवा हे सांगावं लागलं. आपल्या घरापुढचा परिसर स्वच्छ ठेवा, आपल्या घरापुढचा परिसर स्वच्छ ठेवावा एवढं आपल्याला सांगायला लागलं. संतांना माहीत होतं की हे लोक मूर्ख आहेत म्हणून, यांना आपलं घर स्वच्छ ठेवता येत नाही, यांना आपल्या घराच्या परिसरसुद्धा स्वच्छ ठेवता येत नाही. आणि त्या काळातसुद्धा लोकांनी पागल म्हणावं, लोकांनी मूर्ख म्हणावं, लोकांनी रिकामटेकडा म्हणावा, या सगळ्या गोष्टींना डावलून सुद्धा हातात खराटा घ्यावा, हातात एक गाडगं घ्यावं, सगळं गाव झाडून काढावं. ही केलेली क्रांतीच आहे, ही केलेली क्रांती आहे. त्यांनी ती क्रांती केली म्हणून आज सगळ्या महाराष्ट्रात गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या नावाखाली स्वच्छता योजना चालतात. ही त्यांनी त्या काळातली केलेली क्रांती आहे. जर त्या काळात त्यांनी क्रांती केली नसती तर आपल्याला स्वच्छतेचं महात्म्य आज त्यांच्या नावावरती सगळीकडे कुठं जिथं पाहाल तिथं ग्राम स्वच्छता अभियान, ग्राम स्वच्छता अभियान. ग्रामपंचायतवाले फुकट पैसे घेतात त्याच्यावरती, गाडगेबाबांच्या नावावरती फुकट पैसे घेतात. नालीतला गारासुद्धा ते महिने काढत नाहीत, 6-6 महिने काढत नाही, परंतु त्यांचं सुद्धा भलं होते. परंतु त्यांनी जो विचार सांगितला याचा कधी आपण विचार केला का?
नाही, कधीच विचार नाही. त्यांचे जर आपण ते संदेश पाहिले, भुकलेल्यांना अन्न द्या, ज्यांना गरज असतील. तुकोबारायसुद्धा म्हणतात, शुद्धेलिया अन्न द्यावे न पात्र न विचारून. ज्याला भूक लागली असेल तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या गावचा आहे, पंथाचा आहे, याचा विचार करू नका, त्याला अन्न द्या. गाडगेबाबा तेच म्हणतात, काय, भुकलेल्यांना अन्न द्या. परंतु मला नाही वाटत की आजकाल जर भिकारी जर घरापुढून चाला तर लोक दार लावतात. तहानलेल्यांना पाणी द्या. आता लोकांनी उन्हाळ्यामध्ये पाणपोईची व्यवस्था केली, गावाच्या बाहेर 2 माठ लावले, त्याच्यामध्ये रोज पाणी टाकायचं. जे येणारे जाणारे लोक असतात ते पाणी पितात. परंतु काही काही बादर असे असतात की त्या माठाचे ग्लास तोडून घरी नेतात. त्या माठाचे सुद्धा ग्लास त्यांना परवडत नाही. मग संतांनी क्रांती केली, आपण काय करून राहिलो? नुसता साधा विचार आहे, या भारतात बंधू भाव नित्य वसुदे देवरची असादे. हे संतांनी केलेली, देवाकडे केलेली प्रार्थना आहे बरं का. कुणा संबंधित केली? त्यांच्या संबंधी नाही, हे आपल्या संबंधी केली. मेरे भारत की बिछड़ी है जनता, किसी का किसी के संग नाही जमता. वंदनीय महाराजांचं प्रमाण आहे. त्यांना माहिती आहे, त्यांनी या जगातलं, या आपल्या समाजातलं त्यांनी अंग पाहिलं. त्यांनी विचार केला की अरे नाही, हे लोक एकामेकाचा परस्पर विरोध करणारे आहेत. देवाकडे त्यांनी मागणी केली. आता साधा विचार आहे हो. अगोदरचे लोक जर आपण पाहिले तर अगोदरचे लोक होते गरीब, संपत्तीने जरी गरीब असले तरी मनानं मात्र श्रीमंत होते. परंतु आजचे जर लोक आपण जर पाहिले, परिस्थितीनं श्रीमंत आहे परंतु मनानं मात्र अतिशय गरीब आहे. लोकांबद्दल, आपल्या शेजाऱ्यांबद्दल, आपल्या लोकांबद्दल 4 शब्द प्रेमाचे सुद्धा आपल्या मनातून निघणं, आपल्या मनातून त्याच्याबद्दल चांगले शब्द निघणं, हे सुद्धा आज कमी पाहायला मिळतं. कुणाजवळ जाऊन बसा आणि त्याचं नाव काढा, का हो हा माणूस तुमच्या गावातला चांगला, अरे तो माणूस 1 नंबरचा बदमाश आहे. म्हणजे आपण 4 शब्दसुद्धा आपण लोकांसाठी आपण चांगले काढू शकत नाही, 4 शब्दसुद्धा आहे. परंतु संतांचा जर आपण विचार केला, त्यावेळेस संतांनी जो चांगला आहे याचा अंगीकार कधीच नाही केला. जो चांगला आहे याचा अंगीकार नाही केला. जो वाईट, अरे संतांना माहीत होतं, अरे जो चांगला आहे तो चांगलाच आहे, परंतु या समाजाला जो वाईट घटक आहे त्याला अगोदर संतांनी जवळ केलं. त्याला अगोदर संतांनी आपलंसं बनवलं. त्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तुला वाटेल तसं कर बाबा, पण माझं एवढं ऐक, एवढं माझं म्हणणं आहे की तू माझ्याकरता असा वाग. त्याच्या मनातसुद्धा परिवर्तन निर्माण व्हावं, त्यालासुद्धा दुर्जनाचा सज्जन व्हावा, ही क्रांती संतांनी केली. म्हणून संतांना क्रांतिकारक म्हणतात. झुंजार ते एक विष्णुदास जगी, फक्त संतांनाच म्हटलंय बरं का. झुंजार आहेत ते नित्य. तुकोबारायचा अभंग आहे की नाही, ढाल तरवारे गुंतले हे कर म्हणे मी झुंजार कैसा झुंजू. बाकीचा जर आपण विचार, लोकांना वाटत असेल हो, या जगात परिवर्तन तलवारीनं नाही आलं, या जगात परिवर्तन सत्य नाही आलं, या जगात परिवर्तन तुमच्या श्रीमंत नाही आलं. जेवढं जगात परिवर्तन संतांच्या वाणीनं आलं, तेवढा जगात परिवर्तन कशानेच आलं नाही. तख्त तलवार और तिजोरी, ह्या 3 गोष्टी अशा आहेत की त्या कधी माणसाच्या हातून निघून जाईल सांगता येत नाही. तलवाराला स्वतंत्र बुद्धी नसते, तलवारीला, शस्त्राला स्वतंत्र विचारशक्ती नसते. बघा, आता आपण तलवार खरेदी केली, आपण तलवार आणली, परंतु तीच तलवार जर शत्रूच्या हातामध्ये गेली तर ती तलवार असा विचार करणार नाही की यानं मला विकत आणलं म्हणून याला कापायचं नाही म्हणून. ती चालेल, तिला स्वतंत्र विचार नसतो. तलवार शस्त्र झालं. जे आपण सध्याच्या आपण तो राजवट जे आहे, तख्त खुर्ची आहे, ही काही जास्त वेळ राहत नसते, 5 वर्ष, परंतु ही जगात परिवर्तन करू शकत नाही. आजपर्यंत कितीतरी तख्त बदलत गेले असेल, गलंडले असतील, पडले असतील, कितीतरी सत्ता आल्या गेल्या, परंतु या समाजात फारसा काही बदल करू शकले नाही. तख्त तलवार तिजोरी, पैशाच्या जोरावर लोक तुम्ही जमा करू शकता हो, पैशाच्या जोरावर तुम्ही लोक जमा करू शकता, लोकांचं परिवर्तन करू शकत नाही. संतांकडे शस्त्रसुद्धा नव्हतं, संतांकडे सत्तासुद्धा नव्हती आणि संतांकडे श्रीमंतीसुद्धा नव्हती. तरी महाराज, वंदनीय महाराजांचा पुण्यतिथीचा सोहळा असला ना तर लोकांना पत्रिका नाही द्यावं लागत. लोक वर्ष गेलं, आता महाराजांची पुण्यतिथी गेली की लोक कॅलेंडराचं नवीन कॅलेंडर आलं की लगेच अगोदर पहिला महिना पाहत नाही, दुसरा महिना पाहत नाही, तिसरा महिना पाहत नाही, सरळ पाहतात की वंदनीय महाराजांची पुण्यतिथी कधी आहे. वारकऱ्याला कधी त्याचा तख्त तलवारवर तिजोरीच्या बरोबर त्याला वारकरी नाही बनवलं काही. ही वारी झाली की लगेच त्याला आस असते, ती म्हणजे कुठल्या वारीची, पुढच्या वर्षीची आषाढी वारी कधी आहे. हे
हे लोक, हा समाज आपल्याकडे खेचून यावा याकरता संतांनी काही आपले मोठे मोठे बॅनर लावले नाही. नाही तुम्ही या, आम्ही तुमचं कल्याण करू, नाही असं करावं लागलं नाही. संतांना काही श्रीमंती त्यांच्यापुढे प्रदर्शित करावी लागली नाही. फक्त संतांचे विचारच असे होते. संतांचे विचार असे होते की त्या विचाराच्या मागे सगळा समाज संतांच्या मागे आला. सगळ्या संतांच्या मागे सगळा समाज आला. का? फक्त जे विचार होते ना ते जगाच्या कल्याणाकरता रुजलेले विचार होते. त्यांना आवडलं की नाही, अहो विचार कुठलाही असावा, संसार दुःख मूळ चौकळी इंगळ असावा, की संसार के आंधी में बह जाने का डर है असावं. संसार घातकच आहे हे सांगणारे संत होऊन गेले. हां, आपण पाय विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज मा दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल हे म्हणणं असावं, की हरदेश में तू हरभेश में तू तेरे नाम अनेक तू एकही आहे, हे म्हणणं असावं. हे सारखं म्हणणं आहे. म्हणून समाजाला पटलं की नाही, संत जे सांगतात ना बाबा ते आपल्या कल्याणाचं सांगतात. आणि संत शेवटी म्हणतात ना, आम्ही तुम्हाला तुमच्या कल्याणाचं सांगितलं, तुम्हाला ऐकायचं आहे ऐका, नसल ऐकायचं नका ऐकू असं संतांनी कधीच म्हटलं नाही. ते ऐका, तुम्ही आमचं ऐकाच आणि ऐका. आज नाही ऐकाल उद्या ऐकाल, उद्या नाही ऐकाल परवा ऐकाल. जोपर्यंत तुम्ही सुधरत नाही तोपर्यंत सांगण्याचा प्रयत्न मात्र संत करत असतात. तोपर्यंत अहो कसं साधं सांगून बाजूला होत नाही हो. सांगून बाजूला होत नाही तर म्हणतात की नाही, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम. अहो संतांनी आपल्यासारख्यांच्या पाया पडावं. संतांनी म्हणा लागून या पाया अहो तुमच्या पाया पडतो, तुम्हाला विनंती करतो, तुम्हाला विनवणी करतो. काय करा, फक्त एकदा मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. का? कशा करता विठ्ठल विठ्ठल म्हणा? काय होणार आहे विठ्ठल विठ्ठल म्हटल्याने? काय होणार आहे? संतांना माहीत होतं की हा किती जरी पापी असला, एकदा जरी यानं माझ्या पवित्र देवाचं नाव जर घेतलं ना तर याचासुद्धा जीवनात काहीतरी परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. देव याच्यावर प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. हे संतांच्या मनात जगाविषयी असणारी कळवळ होती, जगाविषयी असणारी भावना होती. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संत काही आसनावरती बसले आणि लोकांना मार्गदर्शन केलं असं नाही. त्यांच्यात गेले, त्यांच्यासारखे राहिले, त्यांच्यासारखे वावरले आणि त्यांच्याच सारखा उपदेश त्यांना केला. त्यांच्यासारखं राहावं, त्यांच्यासारखं बोलावं, त्यांच्यासारखं नाही मग बा मी वेगळा काही आहे तुमच्यापेक्षा, नाही मग मी अंगावरती भगवे कपडे घातले, हां अजिबात नाही. आपणासारखे, फक्त आपल्यासारखे राहिले आणि त्यांनी आपल्याला त्यांच्यासारखं करून घेतलं. संतांनी अहो बघा, आता जर आपण विचार केला, काही लोकांच्या जीवनामध्ये फक्त संतांची कृपा आहे बरं का, फक्त संतांची कृपा. आता मुजरकर बाबासुद्धा असतील किंवा अनेक महात्मे असतील, यांच्यावर संतांची कृपा आहे. या संतांचे हे देणे कल्पतरू हुनी दुने, परिसा आगादलेने चिंतामणी ठेंगणा. संतांची कृपा आहे. संतांची कृपा झाली की बघा, संतांची कृपा असल्यामुळेच त्यांना संतत्व पद प्राप्त झालं बरं का. संतांची कृपा होती म्हणून संतत्व प्राप्त झालं आणि त्यांचासुद्धा महिमा फार काही आघात झाला. संतांचे विचार जर आपण केले, आज 700 वर्ष जाऊनसुद्धा ज्ञानोबाराय आपल्या हृदयामध्ये जिवंत आहे. 400 वर्ष जाऊनसुद्धा तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये आपल्या हृदयामध्ये जिवंत आहे. वंदनीय महाराजांना आता की 52 की कितीतरी वर्ष झालेत, त्यांना जाऊनसुद्धा ते आपल्या हृदयामध्ये जिवंत आहेत. हे संतांनी केलेली क्रांती आहे बघा. आपण आपल्या आजाला विसरलो, आपल्या बापाला विसरलो, आपल्या पंजाला विसरलो, परंतु संतांना आपण विसरू शकलो नाही. त्यांचं आपलं रक्ताचं नातं नाही, रक्ताचा संबंध नाही, काही कुठला संबंध नाही, तरीसुद्धा आपण त्यांना विसरू शकलो नाही. ही संतांच्या जीवनामधली सर्वात मोठी क्रांती आहे. म्हणून अशा संतांच्या चरणावर सदैव नतमस्तक व्हावं. आमचे पुरुषोत्तम काका असतील, यांच्या मार्गदर्शनातून या पेजवरती येण्याचा हा लाभ मला मिळाला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे ज्ञानराज दादा असतील, त्यांच्यासुद्धा चरणावर साष्टांग दंडवत करतो. आणि अनेक काही ज्यांनी लाईव्ह प्रवचन ऐकलं असेल किंवा अजून ते घरी ऐकतील, त्यांनासुद्धा सप्रेम रामकृष्ण हरी. झालेली सेवा याच ठिकाणी समाप्त करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो.